आजोबा आजोबा तुम्ही हे काय करताय? अरे मी झाड लावतो बरं. अच्छा, रोप लावताय होय? हो. अच्छा, कोणतं रोप लावताय? हे बघ, मी आंब्याचं रोप लावतो. अच्छा, आंब्याचं रोप लावताय? मला आंबे कधी येणार? आणि मी केव्हा खाणार आंबे? अरे बाळा, आंबे याला 15-20 वर्षांनी येतील बरं. 15-20 वर्ष? बापरे! पण आजोबा, 15-20 वर्षांनी आंबे येणार, ते खायला तुम्ही थोडे असणार. होय, उत्तम असं बोलतात आपल्या आजोबांना. अरे बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कोणतंही काम असू दे, पण ते कार्य केल्याने इतरांचं जर भलं होणार असेल आणि मला त्यातून काहीही मिळणार नसेल तरी ते काम इतरांसाठी करावं. आपला स्वार्थ बाजूला ठेवून ते कार्य त्या इतर लोकांसाठी करावं. काय नकळत संस्कार घडला. एखाद्या गोष्टीतून मला काही मिळत नाहीये, माझा काही फायदा होत नाहीये, पण त्याने दुसऱ्यांचा फायदा होतोय तर ते काम मी केलं पाहिजे. अगदी 6-7 वर्षाच्या मुलाच्या मनावर तो संस्कार कोरला गेला. कोण होते आजोबा? स्वातंत्र्याची ध्वजा धरली कर्नाळ किल्ल्याचे किल्लेदार असणारे हे अनंतराव फडके, ते म्हणजे आणि त्याच्या नातवाचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके, म्हणजे आपले आजचे चरित्र नाही. महाराष्ट्रातल्या कुलाबा जिल्ह्यातल्या शिरढोण गावी राहणारे हे कुटुंब होतं. अत्यंत सामान्य कुटुंबात वासुदेवांचा जन्म झाला. लहान होते, अगदी तुमच्यासारखा खोडकर होता. शाळेत जायचं म्हटलं ना नाही म्हणायचा. मी काही शाळेत जात नाही, मी काही अभ्यास करत नाही. शाळेत कार्यक्रम होतो ना, मला कंटाळा येतो, मी तिथे बसतच नाही.
गप्पा इतका कळकर होता. काय करणार? शाळेत न तक्रारी घरी यायला लागल्या. काय करणार? घरी मास्तर बोलवला. अहो पण तो मास्तर एक मास्तर टिकायला हवा ना, तेही नाही. घरी मास्तर बोलवला तरी नाही. इतका द्वार आणि खोडकर होता तो वास्तव. काय कर, अभ्यासात कोणी लक्षच लागायचं नाही. एके दिवशी अशी उन्हाळ्याची सुट्टी होती. जशी आता तुमची उन्हाळ्याची सुट्टी संपली तशी उन्हाळ्याची सुट्टी होती आणि आपल्या आजोळी आपल्या आईसोबत तो गेलो. वासुदेवाचा आजोळ म्हणजे कल्याण नदी, उल्हास नदीच्या काठावर बसलेलं त्याचं ते गाव. दुपारची वेळ होती. मुलं असतात. दुपार झाली म्हटलं की नदीवर पोहायला जायचं नित्यक्रम असेल. नदीवर पोहायला जावं, मित्रांना सोबत घ्यावं, उड्या माराव्यात, सूर मारावे, पैजा लागायचं. काय गंमत असायची. दिनक्रम चालू होता. रोज जायचा, खेळायचा आपल्या मित्रांसोबत. एके दिवशी मात्र घरी आजीला कळलं की त्या नदीला येणारे पूर, त्यात निर्माण होणारे भोवरा. मग अशा आपण बघितलं वासुदेव म्हणजे अत्यंत खोडकर. आजीलाही माहितीये वाशा, हे बघ अजिबात आज नदीत जायचं नाही पोहायला. जाशील तर याद राहा गाडी माझ्याशी. आजीने चांगलाच दम धरला. अजिबात जायचं नाही वाशा, आधीच सांगून ठेवते. बरोबर. ही मुलं हुशार. आईला नाही म्हणत नाही, आजीला नाही म्हणत नाही. मी नाही हो, मी जाणार म्हणजे जाणार, असं करत नाही. म्हटलं बरं आजी, मी तुझा गुड बॉय आहे की नाही, मी तुझा ऐकणार, मुळीच पोहायला जाणार नाही. आजी म्हटली, आजीलाही माहिती आहे आपला नातू कसा. दुपार झाली. आई आणि आजीनं वासुदेवाला घेतलं. एका बाजूला आजी आहे, एका बाजूला आई आहे. दोघींनी त्याला दोन्ही हाताला पकडून ठेवलं. का? माहितीये महाशय जाऊ शकतात, त्यांचा काही नेम नाही. म्हणून दोन्ही बाजूनी पकडून ठेवलं आणि घेतलं त्याला आणि झोपलं. हात पकडला. आजी गोष्ट सांगते. आजीला म्हणतात, आजी झोप नाही येते ग, एक गोष्ट सांग. आजीने सांगितली. आजी तुझी गोष्ट सांग. आजीने तीही सांगितली. आजी आता गाणं म्हणती ग, मला झोपच नाही येते, काय करू? एक झालं, दुसरं झालं, तिसरं गाणं झालं. आता आजीला झोप यायला लागली. गप्प बसा वाशा, आता धपाटा घालून मी. गपचूप झोप, मला आता झोप यायला लागली. आई तर तेव्हाचीच झोपली. घरची कामं होती, दमली होती, झोपली. आजीही झोपली. वासुदेव गुपचूप उठला. बघितलं आई आणि आजी झोपल्यात ना. स्वतः तिथून उठला. आपल्या जागेवर उशी लोड काय होतं नव्हतं ते ठेवलं. त्याच्यावरनं पांघरून घातलं आणि नदीवर पोहायला निघाला. गेला. सांज वेळ झाली. आई आजी उठल्या. वाशा, ए वाशा उठ. अरे दिवे लागण्याची वेळ झाली. आई आजीला म्हणाली, आई बघितलंच नाही असं. आधी झोपत नाही झोपत नाही म्हणत होता आणि आता बघ कुंभकर्ण झालाय दुसरा. इतका झोपतोय. वाशा उठ पटकन. आजी म्हणाली, थांब, असा नाही ऐकायचा. म्हणून डोक्यावरचं पांघरून काढलं आणि बघितलं तर खाली उषा लोड. घाबरली. आईला क्षणात कळलं, कुठे गेला माझा मुलगा? नदीवर पोहायला गेला असणार. भोवरा निर्माण होणारे त्याच्यात तो सापडला. बघितलं तशीच गेली बाहेर. पायात चपला नाही, काही नाही. प्रत्येकाच्या घरी जाऊन दार ठोठावते. माझा वासुदेव बघितला का? तो नदीवर पोहायला गेला होता वाटतो. कृष्णा, ए कृष्णा, तुझ्या घरी आला का रे? अहो हंस, तुमच्या घरी येऊन गेला का? तुमचं गोटे आहे का? ते म्हणतात, हो आला की तो मगाशीच घरी आला. कृष्णा म्हणाला, काकू मगाशी वासुदेव दादा ना
सगळीकडे शोधलं, नदीवर निघाली, नाही दिसला. पुन्हा घरी आली. देवघराच्या वासुदेवाला पाण्यात वेळी म्हणाला, माझा वासुदेव नाही नजर आणला. मला माझा वासुदेव परत करे वासुदेवा. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हात जोडले, तिची बसली घाघा अश्रू वाहू लागले आणि तेवढ्यात मागणं हात ऐकू आली. पावनी मातेच्या नयनी पाळले, बाळ गहिवरला अंतःकरणी, हाक मारी पोत्या मागणी, आई येते मी आहे. आई, आई मी इथे, आई तू रडू नकोस, मी इथे. आईने झटकन मागे बघितलं तर अशी पोती रचली होती, त्याच्या मागे वासुदेव लपून बसला होता. आजी म्हणाली, भाषा, अरे बघ तिथं जरा काय झालंय, ऐकत नाही तू ऐकत, ये आता चांगलं लंगड करते तुला. तो म्हटला, आजी तुला माझे ताट तोडायचं का तोड, पण माझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी मी नाही बघू शकत. ती माझी एवढी काळजी घेते, माझ्यासाठी एवढे कष्ट करते, तिच्या डोळ्यात पाणी मी नाही बघू शकत. आजीला घरी बोलून आलं की म्हणाली, अरे आशा, जसं आता तुला आईच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाहीये, तशी रोज रात्री ती तू अभ्यास करत नाही म्हणून रडते रे, ते नाही तुला दिसत. तू म्हणाला, हो मला नव्हतं माहिती, आजपासून मात्र मी अभ्यास करेन. तर ठरवलं, निश्चय केला आणि मराठीत पदवी प्राप्त केली. इतकंच नाही तर इंग्रजीतही प्रावीण्य मिळवलं, इतका अभ्यास केला. आपण हे सगळ्यांनी करायला हवं. नोकरी लागली, मिलिटरी फायनान्स मध्ये वासुदेवाची नोकरी लागली. आता बघा, त्याचे आजोबा होते किल्लेदार, म्हणजे घरातच स्वातंत्र्याचं बाळकडू मिळालं होतं. तेव्हा सरकार होतं इंग्रजांचं, म्हणजे मिलिटरी कोणाच्या हातामध्ये होती तर इंग्रजांच्या. पण त्यांच्यात खरी वासुदेवराव नोकरीसाठी लागले होते. का? प्रश्न पडेल आपल्याला, इंग्रजांची नोकरी का करावी? क्रांतिकारकाचा आज आपण म्हणतो, मग तरीही इंग्रजांची नोकरी ती करायची. रामायण जर आपण पाहिलं तर रावणाच्या गटामध्ये विभीषणही होतात ना. मग हनुमंताला लंकेमध्ये पाठवायचं म्हणजे फक्त लंका जायची का? नाही, तर त्या गटामध्ये जे विभीषणासारखे लोक असतील तेही आपल्या गटात आणायचं. जे काही चांगले लोक इंग्रजांमध्ये असतील त्यांनाही आपल्याकडे पुन्हा बोलवून घ्यायचं, या उद्देशाने मिलिटरी फायनान्सची नोकरी धरली. त्यासाठी ते सदाशिव पेठेतल्या नृसिंह मंदिरामध्ये राहू लागले. तिथे असणाऱ्या लहुजी वस्ताद यांच्याकडे त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. ते तलवारबाजीचं, नेमबाजीचं, बालपट्टा कसा चालवावा या सगळ्याचं शिक्षण, प्रशिक्षण ते लहुजी वस्ताद यांच्याकडे घेऊ लागले. लग्न झालं, 5-6 वर्षाची मुलगी झाली. इतका आनंदाचा क्षण होता. पण मुलगी 5-6 वर्षाची झाली आणि तेव्हाच तिची आई तिला सोडून गेली. म्हणून दुसरं लग्न केलं. आणि गंमत पहा, 1800ची साल येते, तो काळ होता आणि त्या काळातही त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं. नुसतं लिहायला वाचायलाच नाही, तर तलवार कशी चालवावी, घोड्यावरून दौड कशी मारावी हे सुद्धा तिला त्यांनी शिकवलं होतं. हे सगळं चालू असताना फक्त लढायचं, युद्ध करायचं एवढं ना क्रांतिकारकांचं काम नव्हतं, तर त्यासोबतच राष्ट्रीय शिक्षणाची शाळा सुद्धा त्यांनी उभारली. ती म्हणजे मयसो, आज आपण जी म्हणतो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, आज आपण तिचा वटवृक्ष झालेला बघतो. त्याचं बीज जर कोणी पेरलं असेल तर ते
म्हणजे या वासुदेव बळवंत फडक्यांनी. ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा उभारली. इतकंच काय तर दुष्काळ जेव्हा पडला त्यावेळेस इतर नागरिकांना मदत सुद्धा त्यावेळेस त्यांनी केली. आपण म्हणू की आपण खरं तर क्रांतिकारकाचं चरित्र बघतोय, म्हणजे त्याचं युद्ध व्हावं, पण युद्धाच्या आधी जी तयारी आहे ती ही सगळी तयारी. म्हणजे बघा, एखादी गोष्ट जर आपल्याला करायची, एखादा नवीन पदार्थ बनवायचा आहे, तर आपण काय करतो? आधी YouTube उघडतो, त्याच्यावर रेसिपी शोधतो आणि मग तो पदार्थ करतो. अगदी त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी केल्या, युद्ध प्रशिक्षण घेतलंय त्या असतील किंवा शिकवणं असेल, राष्ट्रीय शिक्षण देणं असेल किंवा दुष्काळातली मदत असेल, या सगळ्या गोष्टी की त्या आधीची तयारी आणि नंतर युद्ध आहे. सगळं काही चालू आहे, आनंदात दिनक्रम सुरू आहे आणि एके दिवशी मात्र गळन तार आली. वासुदेवा, आई आजारी, त्वरित या. काय झालं असेल? माझी आई आजारी? जेव्हा कळलं तेव्हा अत्यंत दुःख झालं. मला गेलं पाहिजे, माझी आई आजारी आहे ना, मला गेलं पाहिजे. इंग्रजांचा जे अधिकारी होते त्यांच्याकडे अर्ज सादर केला, मला सुट्टी द्या, मला गेलं पाहिजे, माझी आई आजारी आहे. पण इंग्रज सुट्टी थोडेच देणार होते. तेव्हा आम्हा भारतीयांना त्रास असेल, त्यांनी नाही दिली सुट्टी. पण वासुदेवराव म्हणाले, तुम्ही सुट्टी देत नाही? अहो, त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मांजरी आजारी पडल्या तरी त्यांना सुट्टी देता, आणि इथे माझी आई आजारी आहे तरी तुम्ही मला सुट्टी देत नाही? नको मला तुमची नोकरी. नोकरीवर लाथ मारली आणि निघाले, आपल्या आईला भेटायला निघाले. पण वाईट गोष्ट अशी की नोकरी सोडून दिली तरी सुद्धा येताना, आपल्या आईकडे येताना रस्त्यामध्ये त्यांना 2 दिवस अडवून ठेवलं. का? तुम्ही नोकरी सोडली, तुम्ही अर्ज तुम्ही सादर केलेला असताना, तो नामंजूर असताना तुम्ही तो फाडला, तुमची सुट्टी मंजूर झाली नाही तरी कसे चाला? म्हणजे तुम्ही काही इंग्रजांचं चोरलं तर नाही ना, असा आरोप ठेवावा. आमची आई आजारी आहे, तिला भेटायलाही जाऊ देत नाही. इतका छळ त्या इंग्रजांनी केला. 2 दिवस तुरुंगात विनाकारण टाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात, जा, काही तुम्ही केलं नाही तेव्हा जा, साधी माफी मागू नये. एखाद्याचा जीवन मरणाचा प्रश्न असताना असं वागावं? वासुदेवराव कडक निघाले. आईला भेटायचंय, त्या काही असे दुचाकी आणि 4 चाकी नव्हत्या, रिक्षा नव्हत्या. आगगाडीनं कर्जतला आले, तिकडे बैलगाडी केली, गावाच्या वेशीपर्यंत आले आणि निघाले. आई, मी आलोय बरं, तू घाबरू नकोस. तेव्हा मी येताना पुण्याहून औषध घेऊन आलोय, बरी अशी. गावभर पळत सुटले, आई आई आई. गावातले लोक म्हणतात, वासुदेवाला, आपल्या आईला भेटायला तो आला. लहान मुलं होती, आई वासुदेव दादा आला. आई आपल्या घरासमोर गेले, पटकन हातात जे काही सामान होतं ते खाली टाकलं, वडिलांना नमस्कार करायला गेले. वडिलांनी हळू उठून उभं केलं. वासुदेवा, अशा वेळी मला नाही पडायचं. अशा वेळी काय बोलताय बाबा? मी औषधं आणली आहेत ना, आई नक्की बरी होईल. बाबा रडू नका, मी आईला बरं करीन ना. बाबा म्हणाले, वासुदेवा, आई गेली. 2 दिवसापूर्वीच तुझ्या नावाचं जप करत करत गेली रे. शेवटपर्यंत म्हणून ती माझा वासुदेव येईल
त्या इंग्रजांमुळे माझ्या एका आईला नाही वाचू शकलो, पण माझी दुसरी आई भारत मातेला मात्र मी या कालखंडातून मुक्त करेन अशी प्रतिज्ञा त्यांनी त्यावेळेस घेतली. आणि आता मात्र काहीतरी प्रत्यक्ष करण्याची वेळ आली आहे त्यांना समजून चुकलं आणि त्यांनी सैन्य उभारायला सुरुवात केली. समोनी रानसाती बंडाला शेतवी, समोनी रानसाती बंडाला शेतवी, देशा राहुनी या सहायाला देशा सगळ्यांना जमा केलं. कोणाला जमा केलं? भिल्ल, रामोशी अशा सगळ्या वनजाती ज्या होत्या त्या सगळ्यांना एकत्रित केलं आणि आपलं सैन्य जमवलं. बरं, सैन्य जमवलं तर आहे, पण सैन्य जमवलं तर आहे, पण त्याला प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. हो, कारण ते राहणारे कुठले जंगलातले, बंदुकांचं ज्ञान त्यांना आहे का? मुळीच नाही. पण इंग्रजांकडे हत्यार कुठलं? ते म्हणजे बंदूक. मग त्यांच्याशी जर युद्ध करायचं आहे तर त्यासाठी आधी शस्त्रास्त्र पाहिजे. शस्त्रास्त्र पाहिजे म्हणजे ती विकत घ्यायची आहे. ती विकत घ्यायची आहे म्हणजे त्यासाठी पैसे लागणार आहे. आणि आपण कित्येकदा ऐकतो कुठल्याही प्रकारचं ढोंग माणसाला घेता येतं, पण पैशाचं ढोंग घेता येत नाही. कुठनं येणार? सामान्य कुटुंबाचे खडके. आता काय करावं? अनेकांना मागून पाहिले, पण काय द्यायला तयार नाही, कारण इंग्रजांची दहशत इतकी की काम करायचं त्यांच्या विरुद्ध म्हणजे ते शक्य नाही. कोणी पुढे येणार मार्शा वेळ 1879 साल महाशिवरात्रीचा मुहूर्त होता आणि या स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्त वेळ त्यांनी ठरवली. सोबत अनेक लोकांना घेतलं. भिल्लांचे रावशी असतील, शस्त्रास्त्र जमवायची म्हणून दरोडे घालावे अशी युक्ती आली. काय करणार? लोक देईना करणार का? दरोडे घालायचं ठरलं. ठीक आहे, टोळी तयार केली. पटपट माणसाची जमवाजमव केली, विभागणी केली. एकाने मार्ग ठरवायचे, एकाने वेळ ठरवायची, लक्ष ठेवायचं. कारण कुणावर दरोडे घालायचे? गरीब माणसांवर,
सामान्य जनतेवर नाही, डोळे घालणार त्या श्रीमंत सावकारांवर, ज्यांच्याकडे भरपूर पैसा पण स्वातंत्र्यासाठी मात्र देऊ इच्छित नाही, अशा त्या दुष्ट लोकांच्या घरावर दरोडे टाकायचे. लोक म्हणत आला वासुदेव बळवंता. पैशांची जमवाजमव केली, धन संपत्ती सगळ्याची जमवाजमव केली आणि शस्त्रास्त्र घेतली. आता प्रशिक्षण द्यायला सुरू केलं. पण सगळे लोक घाबरायला लागले. बाप रे बाप रे, हा कोणतरी वासुदेव फडके म्हणून येतो, आमच्या घरावर हल्ले करतो. अशी सावकारांनी त्या काळचे जे इंग्रज अधिकारी होते त्यांच्याकडे कंप्लेंट करायला सुरुवात केली. इंग्रजांनाही तशी धास्ती वाटायला लागली, कारण काहीच करता येईना. कधी यायचे, कधी हल्ला करायचा आणि पुन्हा कधी घरी जायचे ते समजायचं नाही. दहशत बसली. मग यासाठी मेजर डॅनियलला ब्रिटिशांनी पाचारण केलं, त्याला बोलवून घेतलं. डॅनियल नावाचा हा इंग्रज अधिकारी होता बरं का, अत्यंत हुशार. त्याला समजलं असं करून उपयोगाचं नाही, म्हणून त्यानं काय केलं, एक जाहीरनामा काढला, एक पत्रक काढलं. जसं आता आपण अनेक जाहिराती बघतो ना, कुठल्या तरी खांबावर चिकटवल्या, कुठल्या तरी भिंतीवर चिकटवल्या, तशा प्रकारे एक जाहीरनामा काढला आणि त्याच्यावर लिहिलं होतं, वासुदेव बळवंत फडके याला जो कोणी पकडून देईल त्याला 3000 रुपयाचं बक्षीस मिळेल. गंमत बघा, एका व्यक्तीला पकडून द्यायचंय आणि 3000 रुपये मिळणार. आणि तो काळ होता 1800 सालाचा, म्हणजे त्या काळी कलेक्टरचा पगार सुद्धा 1000 असायचा. त्या काळची गोष्ट 3000 रुपये बक्षीस. बापरे बापरे बापरे. पण ते काही इतकं सोपं काम नव्हतं. त्याच रात्री त्या प्रत्येक जाहिरातीच्या शेजारी दुसरी जाहिरात लागली आणि त्याच्यात असं लिहिलेलं होतं, मेजर डॅनियलचं मुंडकं छापून जो कोणी माझ्यासमोर आणून देईल त्याला 6000 रुपयाचं बक्षीस देईल. काय मौज. मेजर डॅनियलने पकडायला आलं फडक्यांना, 3000 रुपयाचं बक्षीस. आणि डॅनियलला जर पकडून दिलं तर 6000 रुपयाचं बक्षीस. म्हणजे जो पैशांसाठी काम करणार तो कोणासाठी करणार, फडक्यांसाठी. अशी युक्ती केली. काय करता आता येईना, काय करावं. डॅनियल अस्वस्थ व्हायला लागला. पण बघा, एक दिवशी मात्र हल्ल्यामध्ये 2-4 रामोशी इंग्रजांच्या ताब्यात आल्या. ताब्यात आल्यानंतर काय हाल केले असते. आपण पिक्चर मध्ये बघतो, एखाद्या व्यक्तीला पकडल्यावर काय हाल करतात आपल्याला माहितीये. तो अभिनय, ती ऍक्टिंग आहे, पण त्या काही असं प्रत्यक्ष किंबहुना त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त त्रास त्या रामोशांना दिला. पण ते एकनिष्ठ होते. त्यांनी फडक्याचं नाव नाही सांगितलं, त्यांचा ठाव ठिकाणा नाही सांगितला. डॅनियल हुशार, चतुर होता. त्याला कळलं हे सांगणार नाहीये, सोडून द्या म्हणाला त्यांना. सोडून द्यायचं तर मग पकडलं कशाला, पकडायचंच नव्हतं. तुम्हाला सोडून द्या, सोडून द्या या लोकांना. त्यांना सोडलं आणि भोळी घाबडी आपली माणसं, आम्हाला सोडलं, आम्ही इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झालो असं सांगायला फडक्यांकडे तुळशीच्या खोऱ्यात आले. त्याच्या मागनं डॅनियलनं आपलं
जे सैन्य होतं ते सैन्य पाठवलं. वासुदेव फडक्यांचा ठाव ठिकाणा समजला. सगळं सैन्य घेऊन सशस्त्र असं सैन्य होतं, बंदुका होत्या त्यांच्याजवळ. तुळशीच्या खोऱ्याकडे घमासान युद्ध झालं. पण किती असमान युद्ध होतं ते. यांच्या सगळ्यांकडे बंदुका आहे, घोडे, आणि आम्हा लोकांपाशी काय, पायी. कोणाकडे तलवारे, कोणाकडे काय, कोणाकडे कोयते, बंदूक अगदी मोजक्या लोकांकडे. हे असमान युद्ध कसं आमचा टिकावं लागणार, कसे आम्ही जिंकणार. त्या रामोशांचा सेनापती दौलतराव रामोशी त्याला सांगितलं, फडके फडके तुम्ही इथून पटकन निघा, तुमचा जीव महत्वाचा आहे, तुम्ही इकडनं निघा, आम्ही या सगळ्यांना सांभाळून घेतो. फडके म्हणतात, नाही, मी तुम्हाला सोडून कसं जाऊ, मी माझी सोबत केली, आता मी तुमची सोबत करणार. पण ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज लाखो गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जायला नको. त्याप्रमाणे दौलतराव रामोशांनी सांगितलं, आज आम्ही इथून इथे गेलो, मारले गेले तरी चालेल, तुम्ही जर निसटलात तर पुन्हा सैन्य निर्माण करा आणि पुन्हा स्वातंत्र्य लढा पुढे चालू ठेवा, तेव्हा तुम्ही इथून जा. तिथूनही वासुदेवराव फडके निघाले. बरं सुटले, पण पायी पळताय. 48 तासांचा तो प्रवास आहे, किती कठीण असणार. पायी पळताय, त्या जंगलातून पळताय, खाली काटे, कुठे झाड आहे, दगड लागतोय, ठेच लागतेय, रक्त येतंय. बरं फक्त चाललेच का पळत नाही, मागणं घोड्यावरून पाठलाग चालू आहे, बंदुकीच्या फैरी झाडल्या जातात, मागणं गोळ्यांचा वर्षाव जो आहे त्या चुकवायच्या आहे. काय भयानक परिस्थिती असेल. तशात इथे पळतायत पळतायत, थंडी, वारा सगळं चालू आहे, ताप आला, खूप ताप आला, थकले, आता नाही चालेल. कोण गाणगापूरला आले. तिथल्या एका मंदिरामध्ये साधूचा वेश केला आणि तिथे बसले. काय करायचं, आता शक्य नाही, पुढे जाणार कसं, ग्लानी आणि बेशुद्ध होऊन येऊन पडले. तरी मोज पहा, इंग्रजांच्या ताब्यात मात्र सापडले नाही. किती चालाकी असेल, किती बुद्धिमत्ता असेल, एवढं सैन्य मागणं येत आहे तरी नाही, पकडले नाही गेले. पण पुन्हा भारतीयांचा भोळे भाबडेपणा एके ठिकाणी आढवा आला. एका मंदिरात कीर्तन चालू असताना एका आजीने सांगितलं, हे इंग्रज वेडे इथे वासुदेवरावांचा शोध घेत आहेत आणि ते तिकडे गाणगापुरात साधूचा वेश करून लपले. किती वाईट परिस्थिती. कुठून तरी नकळत आमच्याकडनं चुका घडत गेल्या आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगायला लागला. डॅनियलनं सगळ्या सशस्त्र सैनिकांना त्या मंदिरात पाठवलं, सोबत स्वतःही गेला. त्या मंदिराला चारी बाजूने वेढा घातला, सगळीकडे बंदूकधारी लोक. वासुदेवराव तसेच झोपले. कंदील घेतला, प्रत्येक माणसाकडे जाऊन तो डॅनियल बघतो. वासुदेवराव नाही नाही नाही. आणि एके ठिकाणी मात्र तलवारीचं पातळ, अगदी एवढंच पातळ होतं ते, चमकलं आणि डॅनियलला कळलं, हेच त्या वासुदेवराव बरोबर फडके ज्यांना मी शोधत होतो. छजनी फडे हसला, हाय गॉड वासुदेव, शेवटी पकडला त्याला. आनंद झाला. झोपलेला वासुदेव रावाला बसला आणि म्हटला, आय एम अरेस्टिंग यू वासुदेव, अब कहाँ भाग के जाएगा तू, मुझसे भाग रहा था, अब नहीं आने दूंगा. झोपलेले होते, पण आम्हाला असं पकडणं मान्य आहे का नाही. वासुदेवराव म्हणाले, डॅनियल मी झोपलो होतो, मी झोपलेला असताना बेशुद्ध असताना तुम्हाला पकडलंय ते मला मान्य नाही. खरा वीर कसा असतो, त्याला युद्धातच मरण यायला पाहिजे. तू माझ्याशी इथे युद्ध कर, आपण कुस्ती लढूया. सर
आणि त्यात तू आला आणि मग मला पकडून घेऊन जा. आणि डॅनियल मूर्ख थोडीच होता, म्हणाला नाही 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 वासुदेवराव, तुमचा हा हुशार खेळ माझ्यासमोर चालणार नाही. घेऊन गेले वासुदेवरावांना बेड्यात, ज्या हातांमध्ये तलवार असायची त्या हातांमध्ये आता बेड्या दिसल्या. न्यायालयामध्ये नेलं गेलं, फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. न्यायाधीशाला विचारलं, वासुदेवराव तुमच्याकडनं कोणी बोलेल का? वकील पत्र कोणी सादर करेल? नाही म्हणाले. पण तेवढ्या कोर्टातून एका बाजूने आवाज आला, मी करेन सादर. सार्वजनिक काका जोशी हे त्यांचं नाव. ते म्हणाले मी सादर करेन, मला मी त्यांची बाजू इथे मांडते. म्हणून त्यांनी ती फाशीची शिक्षा जन्मठेपेवर आणली आणि येडेन या देशातल्या येमेनमध्ये तुरुंगामध्ये वासुदेवरावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तिथे वासुदेवरावांना घेऊन जाण्यात आलं. तुरुंगाच्या बाहेर ते आले. सगळे बाहेर जे लोक जमले होते त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, मला वाईट वाटतं, मी माझ्या शस्त्रास्त्रांसाठी जी काही संपत्ती तुमच्याकडून घेतली होती ती तुम्हाला नाही परत देऊ शकलो. किती समर्पण असावं, किती सर्वस्वाने दान केलेलं असावं. बाहेर आल्यावर पत्नीची चौकशी केली का? मुलीची चौकशी केली का? नाही. तुमचं जे काही संपत्ती धन मी घेतलं होतं ते मी तुम्हाला परत करू शकणार नाही, मला माफ करा अशी माफी मागितली. आणि येमेनमध्ये आले. तिथेही दत्ताचं नामस्मरण सतत करू लागले. पळून जायचाही प्रयत्न केला पण तोही फसला. पळून जाता आलं नाही, पुन्हा पकडलं. अत्यंत हाल अपेष्टा केल्या. खूप कामं करायला सांगितली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की अत्यंत आजारी पडले, खूप आजारी पडले. पण तरी वैद्याला मात्र बोलवलं नाही. शेवटी जेव्हा असं लक्षात आलं की आता वासुदेव बळवंत फडके जगणार नाही, त्यावेळेस भारतामध्ये निरोप पाठवला आणि सरकारी डॉक्टर म्हणून डॉक्टर बर्व्यांना बोलवून घेतलं. बर्व्यांना वाटलं फडक्यांना ठेवलं तुरुंगात म्हणजे बाहेर दोन सशस्त्र बंदूकधारी असे शिपाई असते, मोठं कुलूप लावलेलं असेल तुरुंगाला, तुरुंगाच्या दाराला. पण जेव्हा तुरुंगात आले त्याने विचारलं, फडक्यांना भेटायचं, वासुदेव बळवंत फडके? ते म्हणाले हा, तिथे एक खोली आहे भिंत दरवाजाची, तिथे जा दिसते. बर्व्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं होऊ शकतं? तिथे गेले, समोर बघितलं, हाडांचा सापळा झालेले फडके समोर आले. ज्या देहाने शरीर यष्टी कमवली होती व्यायाम करून करून, ज्या हातामध्ये दांडपट्टे तलवार चालायचे, एक व्यक्ती 10-10, 15-15 लोकांनाही भर जास्त व्हायचा, त्याच्याशी युद्ध करू शकायचे नाही लोक, त्या माणसाची अशी परिस्थिती झाली. एक काडी असावी असं त्याच्या हातापायाकडे बघून वाटत होतं. मांस म्हणायला मांस होता हातात, शरीरातली हाडं दिसत होती. इतकी वाईट परिस्थिती झाली. केस वाढले, मानेपर्यंत आले. बघितलं आणि बर्व्यांचा हुंका उठला. वासुदेवराव, वासुदेवराव डोळ्यांनी दिसत नव्हतं. हार एवढी केली होते इंग्रजांनी. कोण? बर्वे का? बोलता येत नव्हतं. इतक्या हाल करावे, इतक्या हाल करावे. बर्वे आला. सरकारी वकील पाठवला वाटतं इंग्रजांनी. म्हणजे आता आम्ही स्वर्गामध्ये जायला मोकळे म्हणायचो. कारण त्या काळी
सरकारी वकील पाठवणार म्हणजे माणूस मृत्यूला सामोरे जाणार असं होतं. मग अशा वेळेस त्या डॉक्टर बर्व्यांना पाठवलं. फडके म्हणाले, या बसा. बर्वे, एक काम तेवढं करा, तिकडे पुरी ठेवली कुठेतरी असेल बघा, त्याच्यात माती असेल ती तेवढी फक्त आणून देता का? थांबा, मी आणून देतो तुम्हाला. पुरी बघितली, कुठे दिसते का? कोपऱ्यावर पडली होती, ती घेतली. माझ्या भारत मातेची माती आहे, माझ्या अंगाला फासून येतो. किमान भारतामध्ये मरण नाही आलं, तिच्या मातीमध्ये, तिच्या कुशीमध्ये असण्याचा भास होईल. खूप हाल झालं बरोबर, पण ध्येय काही पूर्ण झालं असं वाटत नाही. ते कार्य फक्त पुढे चालू राहील बघा. आणि माझ्यासोबत ते टिळक होते, लोकमान्य टिळक. तो टिळक नावाचा मुलगा होता, तो मध्ये केसरी कसं वृत्तपत्र चालवतो. त्याला एवढंच सांगा, फार काही लिहू नकोस, फक्त एक निष्ठावान सेवक आपल्या भारत मातेसाठी कामी आला, एवढी एक ओळ फक्त पुरे. लौकिकाची मात दूर ठेवू, काहीच नाही एवढं. आणि नावलौकिकाची एवढीशी इच्छा होते. दत्त नामाचा जप सुरू केला. दिगंबरा दिगंबरा आवाज येईल असं झाला म्हणून बर्व्यांनी शेजारी बघितलं, तो फडक्याची मान टाकली होती. सरकारने वासुदेव बळवंत फडके यांचा अंत केला. त्यांचं ध्येय होतं स्वातंत्र्य, ते मात्र पुढे तसंच चालू राहिलं. पुढे त्यांचंच बघून चाफेकर बंधू यांनी प्रतिज्ञा केली की आम्ही हा जो यज्ञ फडक्यांनी सुरू केलाय तो पुढे चालू ठेवू. जेव्हा चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली तेव्हा त्याच्यानंतर सावरकरांनी प्रतिज्ञा केली, मी हा स्वातंत्र्याचा यज्ञ चालू ठेवेन. आणि तिसऱ्या पिढीला हे स्वातंत्र्य पाहायला मिळालं. आज त्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये आपण आहोत. आणि त्या क्रांतिकारकांचं आज जे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं त्या निमित्तानं स्मरण करतो. अगदी ज्याप्रमाणे त्या पांडुरंगाला भेटायचं आहे, त्या पांडुरंगाशी एकरूप व्हायचंय, विठ्ठल नामामध्ये एकरूप व्हायचंय, हे ज्याप्रमाणे ध्येय त्या वारकऱ्यांचं आहे, तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. आणि त्यासाठी तो मार्ग क्रमण करत असताना मध्ये जे काही दुःख सुख त्यांना सोसायला लागतात, त्यांना पार करून ते आपल्या ध्येयापर्यंत पांडुरंगापर्यंत जातात. त्याचप्रमाणे आपले क्रांतिकारक स्वातंत्र्य आपल्या ध्येयासाठी
झगडले, जी काही सुख दुःख मार्गामध्ये आली त्यांनी सहन केली आणि सुखाने आपले प्राण दिले. त्यांचं स्मरण करणं आणि त्याचप्रमाणे आपलं ध्येय काय आहे याचा विचार करणं आणि त्या ध्येयासाठी जगणं हे आजच्या कीर्तनाचं मर्म. तर आपण सर्वांनी आपलं ध्येय काय आहे ते ठरवूया, त्याचं चिंतन करूया आणि त्यासाठी जगूया. ध्येयासाठी जगू, स्वस्थ सुख Thank you.